येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होत असलेल्या महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये भाजपचे सर्वाधिक लक्ष महाराष्ट्रावर आहे। भाजपचे महाराष्ट्रावर वर्चस्व राखण्यासाठी अनेक राजकीय प्रयोग केल्यानंतरही भाजपला हवे असलेले निकाल लागलेले नाहीत। उलट भाजपची स्थिती आहे त्यापेक्षा खराब झाली आहे। गेल्या लोकसभा निवडणुकीत 13 खासदार असलेल्या भाजपला केवळ 9 खासदारावर समाधान मानावे लागले। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने 9 खासदार निवडून आणले आहेत। लोकसभा निवडणुकीच्या निकालाने भाजप सृष्टींना जोरदार धक्का बसला आहे। लोकसभेमध्ये असलेल्या रणनीतीमध्ये बदल करण्याचे संकेत भाजपच्या सृष्टींनी यापूर्वी दिले आहेत। यातून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी महाराष्ट्रात लक्ष घालण्याचे ठरवले आहे। दोन्ही ज्येष्ठ नेते एकाच वेळी महाराष्ट्र दौरा करणार आहेत। विदर्भ व मराठवाडा हे भाजपचे बालेकिल्ले आहेत। 2014 मध्ये विदर्भातील भाजपचे 2014 मध्ये भाजपचे 44 आमदार एकट्या विदर्भातून निवडून आले होते। ही संख्या 2019 मध्ये 25 वर आली। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ 2च मतदारसंघात यश मिळवता आले आहे। अकोला येथील विजय हा प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीने सुकर झाला। त्यामुळे या स्थितीत पुन्हा घसरण होणार नाही याकडे भाजपच्या श्रेष्ठींचे लक्ष लागले आहे। मराठवाड्यात भाजपला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही। या पार्श्वभूमीवर विदर्भ व मराठवाड्यातील भाजपच्या घसरत्या आलेखाला रोखण्यासाठी दिल्लीतून आता पावले उचलले जात आहेत। केंद्रीय मंत्री अमित शाह व भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे येत्या 16 ते 18 ऑगस्टच्या दौऱ्यात कार्यकर्त्यांचे मानस जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या निवडीवर एका व्यक्तीच्या राहिलेल्या प्रभावामुळे भाजपला नुकसान सहन करावे लागल्याने आता या निवडणुकीत सामूहिकपणे विचार करून निर्णय घेतले जाईल असे भाजपच्या सूत्रांनी सांगितले आहे। भाजपचे प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव व सहप्रभारी अश्विनी वैष्णव महाराष्ट्रात तळ ठोकून राहणार आहेत। महाराष्ट्रातील स्थितीबाबत भाजप सृष्टी चिंतित असली तरी या निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळेल असा दावा केंद्रीय मंत्री यादव यांनी केला आहे।